हरे राम, राम राम, हरे हरे. हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा बिंब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करा. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्. वंदे गुरु परंपरा. सद्गुरुनाथ महाराज की जय. दैवी येषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. न मां दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रितः. 6व्या अध्यायातला 14वा आणि 15वा श्लोक आता आपण घेतोय. काल भक्तांना आपण पाहिलं होतं आणि जे बघितलं त्यात महत्वाची गोष्ट अशी होती की 3 गुण यांनी या सगळ्या जगाची निर्मिती झालेली आहे. 3 भाव गुणात्मक भाव आहेत हे 3. याच्यामुळे हे जगत या गुणांमुळे तयार झालंय. या भावांमुळे तयार झालंय. 3 भावांनी मोहित झालाय जीव. राग आहे, द्वेष आहे, तिरस्कार आहे, आसक्ती आहे. द्वेषाने, तिरस्काराने, मत्सराने, घृणेने, हेव्याने मोहित झाला आहे. स्वतंत्र विचार केला तर असं लक्षात येतं की एके ठिकाणी मोह निर्माण झालाय. हा व्यावहारिक मोह आहे. सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा. एक मोह पारमार्थिक मोह आहे. देह सत्यत्व, भेद, कर्तृत्व, भोक्तृत्व, संग आणि विकार. हे 5 प्रकारचे मोह लागले आहेत. हे 5ही भ्रम आहे. मोह कशाला म्हणतात? आहे एका ठिकाणी आणि दिसतं दुसऱ्या ठिकाणी. आहे एक आणि दिसतं दुसरं. दिसतं दुसरं. जसं आहे तसं न कळता दुसऱ्याच अर्थाने जे कळतं, ह्या सगळ्या मोहाच्या भाग आहेत. आणि म्हणून 3 भावांनी, 3 गुणांनी मोहित झालेलं हे आच्छादित झालेलं हे अव्यय स्वरूप आहे. हे ब्रह्मस्वरूप आहे आणि जे या गुणांनी काय झाले असतात? या गुणांनी जे गुणांचा अंमल ज्यांच्यावर असतो आणि 3 गुणांनी जे हवी झाले त्यांना अव्यय स्वरूपाचं ज्ञान कधीही होत नाही. आणि म्हणून सत्वगुण वर असेल तर निदान हा विचार करण्याचा आतमध्ये क्षमता तरी तयार होते. सत्वगुण वर नसेल तर या विचाराची क्षमताही तयार होते. कालचा विषयाचा भाग थोडासा सारांश सांगतोय. साधकाची जबाबदारी आहे की माझ्या सत्वगुणाचा मला परिपोष करता आला.
सत्वगुण मला वर ठेवता आला पाहिजे. पण सत्वगुण वर ठेवण्यासाठी माझ्याकडे लक्ष असण्याची गरज आहे. माझ्याकडे लक्ष नाही. स्वतःकडे ज्याचं लक्ष नसतं, म्हणजे ज्याचं दुसरीकडे लक्ष असतं, ज्याचं बाहेर लक्ष असतं, तो आपल्या जीवाचा कधीही कल्याण करून घेऊ शकत नाही. जो सावध असेल त्याचंच कल्याण होतं. बाकी कोणाचंही कल्याण होत नाही. रजोगुण असेल तर एका मिनिटात तो मनाने घरी जातो आणि जाऊन येऊन पळतो. दुसऱ्याचं चिंतन करतो. आपलं जीवन दुसऱ्याच्या चिंतनामध्ये घालण्यासारखा वेडेपणा दुसरा काही नाही. पण त्याला अव्यय असं स्वरूप कधीही ओळखता येत नाही. त्याच्या पुसटच्या सावलीसाठी सुद्धा जात नाही. 3 गुणांचा अंमल असतो. अंमल शब्दाचा अर्थ हावी होणं. त्या गुणांमुळे आम्ही मोहित झालो असतो. पण आम्हाला तत्वज्ञानाचा मागमूसही लागला नसतो. गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. कोणताही समोर आलेला माणूस कसाही जरी वागत असला तरी त्याचं वागणं हे त्याच्या गुणानुसार आहे याचा आम्हाला विसर पडला असतो. आणि म्हणून तसं म्हणायचं आणि त्याचं वागणं त्याच्या गुणानुसार आहे हे नुसतं म्हणून चालेल की हे ओळखून चालेल? त्याच्यावर त्या गुणाचा अंमल असतो आणि त्या गुणांनी मी जर समजा भ्रमित झालो, तर मी पण माझ्या स्वरूपापासून च्युत होतो. मला जे कळायला पाहिजे ते मला कळतं. काय करावं हे सुचत नाही. साधकांनी कायम लक्षात ठेवायला पाहिजे, की समोरचा माणूस गुणाच्या अंमलाखाली आहे. ते गुण आत्म्याच्या सत्तेवर आहे. तो आत्मा मी आहे. म्हणून या संबंधी गुणागुणांची दृष्टी आम्हाला बरोबर समजून घेता आली पाहिजे आणि गुणाकडली दृष्टी काढून घ्यायची आणि ती आत्म्याकडे जोडून माझं भलं त्याच्यामध्ये आहे. आणि एवढं जर जमलं तर जमलं. या संबंधी अनुकूल प्रतिकूल विचार थांबून जातात. समोरचा माणूस समजा माझ्याशी मला फसवण्यासाठी आलाय, मला लुबाडण्यासाठी आलाय, गोड गोड बोलून माझ्याकडनं काही काढून घेण्यासाठी आलाय. या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात की हा गुणांच्या अंमलाखाली आहे, हा रजोगुणाच्या अंमलाखाली आहे, तमोगुणाच्या अंमलाखाली. सगळं बघायचं. पण त्याच्यातले गुण आत्मतत्वाच्या सत्तेवर असतात याची जाणीव ठेवून माझ्या आनंदापासून मला विचलित होता कामा नये. आणि तो मला ठगवत असेल तर त्यावेळेला मला ठगण्याची गरज नाही, कारण मी ओळखून घेतलाय काय आहे. आणि म्हणून परमार्थ ही जीवनाची प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेमध्ये अनुकूल आणि प्रतिकूल या गोष्टी येतच राहतात. पण तिथे मला थांबवून देता आलं पाहिजे. महाकठीण आहे. आयती वायती मिळालेली प्रयोगशाळा आहे. फुकट फाकट मिळालेली प्रयोगशाळा आहे. काय केलंय आम्ही या प्रयोगशाळेसाठी? माझ्या घरामध्ये माझ्या व्यतिरिक्त जी कोणी मंडळी आहेत ती वेगवेगळ्या गुणांच्या कॉम्बिनेशनची आहेत आणि त्यांचा सततचा सहवास माझ्या बरोबर आहे. अशा वेळी माझ्या चित्ताला शांत ठेवणं, प्रक्षुब्ध न होऊ देणं, हाच गुणांवर मी मोहित न होण्याचं लक्षण आहे. याच्यासारखी ही प्रयोगशाळा आहे हे जर लक्षात आलं तर रोज मला प्रयोगशाळेत प्रयोग करायला जायचं आहे. हे आम्ही सहज जाणून घेऊ शकतो. आणि असं जर जाणलं तर मग ती साधना आम्हाला सुंदर विचाराकडे घेऊन जाते. समोरच्यावर असलेला अंमल माझ्यावर होतो. समोरच्यावर जो अंमल असतो तो अंमल माझ्यावर होत नाही. आणि मग हे जमायला लागलं की सगळं जमलं. नाही तर मग साधना 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 असं करत बसून साधनेचा डोंगर उभा केल्याने काही हाती लागत नाही. पण त्या साधनांच्या मागे जर विचारांचं तत्वज्ञान असेल तर ती साधना आम्हाला बरोबर वाट दाखवते. जशी पाहिजे तशी वाट दाखवते. गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा
न सज्जते. गुणाच्या मागे गुणात न अडकणारा आत्मा आहे हे जर आमच्या लक्षात राहील, तर त्याचे गुण माझ्यावर प्रभाव टाकत नाही. त्याच्या गुणाचा माझ्यावर काहीही अंमल चालत नाही. 3 गुणांनी, 3 भावांनी माणूस मोहित होतो. पण साधकाला आपली जबाबदारी जर कळली, तर तो गुणांच्या कचकट्यातून सुटू शकतो. फक्त जीवब्रह्मैक्य म्हणजेच मोक्ष नव्हे. याच्यासाठी या गोष्टीतून स्वतःची सुटका करून घ्यायला पाहिजे. सगळ्या अंगाने मला माझं काय करून घ्यायला पाहिजे. सुटून घ्यायला पाहिजे आणि एक जर जमलं, तर मग त्याची यादी आहे, ह्यातून मुक्त झालं. अंतिम मुक्ती त्यावेळेला शक्य. जीव ब्रह्मैक्य म्हणजे काही नुसतं एक मी ब्रह्म आहे अशी आरोळी ठोकून होणार. आतमधून सुटत सुटत गेलं पाहिजे. मोहामधून मी बाजूला होत गेलं पाहिजे आणि त्याचीच यादी आहे. त्याला मुक्त होणं असं म्हणतात. ही अंतिम मुक्ती आहे, लक्षात ठेवा. आम्हाला हे साधता येतं आणि आम्हाला हे जमवता सुद्धा येतं. जमवलं तर जमवता येतं. सत्वगुणाचा परिपोष टिकवून ठेवता आला तर जमवता येतं. स्वतःकडे लक्ष ठेवता आलं तर जमवता येतं. जगाकडे लक्ष ठेवलं तर नाही जमत. जीवाची बुद्धी जर सावध असेल, तर या सगळ्या गोष्टी शक्य होतात. नाहीतर मग शक्य. आम्ही कोणत्या दृष्टीने विचार करतो आहे, याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. एका दृष्टीने विचार केला तर रजतम आणि सत्व हे मी निर्माण केले आहे. दुसऱ्या दृष्टीने जर विचार केला तर माझ्यावर हे गुण अध्यस्त आहेत. आणि तिसऱ्या दृष्टीने जर विचार केला तर या 3 गुणांना अस्तित्वच नाही. आता मी कोणत्या अँगलनी याचा विचार करतो, याच्यावर हे सगळं काही अवलंबून आहे. भगवंतामध्ये या 3 पैकी एकही गुण नाही. भगवंत शब्दाचा अर्थ ब्रह्मस्वरूप. आणि जे ब्रह्म आहे ते गुणातीत आहे. असं गुणातीत मला होण्यासाठी मला 3 गुणांमध्ये वावरत असताना सत्वगुणाचा परिपोष करून गुणांच्या अतीत होता आलं पाहिजे. ही कला साधणं हे मामेभ्यः परम अव्ययम असं अव्यय अशा तत्वाला जाणणं असं आहे. ते मला करवून घेता आलं पाहिजे. आणि म्हणून आजचा श्लोक या ठिकाणी सुरू होतो आहे. दैवी यशा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वये प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते. दैवी यशा गुणमयी मम माया दुरत्यया. ही माया तरुण जाण्यासाठी कठीण आहे, हे मान्य आहे. प्रत्यक्ष भगवंतच सांगून राहिले. केनोपनिषद सुद्धा सांगतं की हे फार कठीण आहे. दुर्लभ तत्व आहे. हे फार कमी जणांना सर्व व्याप्त असून सुद्धा मिळत नाही. आणि म्हणून तिला दैवी असं म्हटलंय. ती 3 गुणांनी युक्त आहे. आणि म्हणून दैवी आहे. नुसती दैवी म्हणजे कशी आहे? ती ब्रह्माच्या आश्रयाने राहते. तिला स्वतःची स्वतंत्र सत्ता नाही. तिला स्वतःच अस्तित्व नाही. ब्रह्माच्या सत्तेवर तिला स्फूर्ती, चेतना आणि सामर्थ्य प्राप्त होतं. अशी ती माया आहे. मायेचा प्रभावच असा आहे की आपल्या वासनेमुळे तिथूनच ती काय करते? आपल्या वासनेमुळे ती माया वासनेचा आधार घेऊन कामाला लागते. आता आपण एक गोष्ट लक्षात ठेवूया. बघण्याची दृष्टी बदलली की कसं सगळं बदलतं. इंद्रिय बहिर्मुख केले आहे. जर इंद्रिय बहिर्मुख केले नसते, ते आधीच अंतर्मुख असते, तर पूर्वजन्माच्या ज्या वासना आहेत त्या वासना तृप्त कशा झाल्या असत्या? म्हणजे आमच्या मोक्षाकरता भगवंतानी आमचे इंद्रिय बहिर्मुख केले. परांची खाणी व्यतृणात स्वयंभू तस्मात परान पश्यती नांतरात्मा केचित भिधीराहा. तो कोणीतरी एक धीर असतो. तो कोणीतरी एक धैर्यवान पुरुष असतो की ज्याला हे सगळं शक्य होतं. दशनांतरेषु
सगळ्यांना या गोष्टी शक्य होत नाही. आणि म्हणून जर बहिर्मुख इंद्रिय केली नसती तर जन्माला घेऊन आलेल्या वासनांची पूर्ती झाली कशी असती. म्हणून इंद्रिय बहिर्मुख असणं ही भगवंताची व्यवस्था आहे. आणि भगवंताची व्यवस्था मला छान आनंदाने मान्य करता आली पाहिजे. आनंदाने भगवंताची व्यवस्था मला मान्य करता आली. याचं कारण असं आहे की मला जर मोक्ष मिळवायचा असेल, मोक्ष जर साधणं हा माझा खरोखर इंद्रियाचा, माझा जर खरोखर इच्छा असेल, तर माझे इंद्रिय बहिर्मुख असताना सुद्धा अंतर्मुख करण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करेन. इंद्रिय बहिर्मुख असणं ही भगवंताची व्यवस्था आहे. म्हणजे त्यात दोष नाही. स्वतःला गिल्टी फिलिंग करून घ्यायची गरज नाही. अजिबात गिल्टी फिलिंग करण्याची गरज नाही. का? म्हणून आरोपीच्या पिंजऱ्यात स्वतःला ठेवण्याची काहीच गरज नाही. इंद्रिय बहिर्मुखच आहे. मी वासना घेऊन जन्माला आलेलो आहे. त्याच्यामुळे माझ्या वासना न आवरणे ही गोष्ट स्वाभाविक आहे. आणि आवरणे ही गोष्ट पुरुषार्थाची आहे. याच्या बरोबर ही व्यवस्था कोणी केली आहे? इंद्रियांना बहिर्मुख ठेवलं कसं? भगवंतानी ठेवलं. अंतर्मुख करायचं कसं? संतांनी सांगितलंय. दोन्ही व्यवस्था त्याच्याच आहे. पण आधी विचार करून ठेवला असेल तर जरा जराही इंद्रिय बहिर्मुख असण्याचं दुःख होणार नाही. काही लोकांनी काय करावं, आमचं मनच नाही लागत. पण नाही लागत मन. मन हे लागण्यासाठी नाहीच आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम. अर्जुन सुद्धा तेच सांगतात. मन लागत नाही ही गोष्ट काही दुःखाची नाही. पण मन लागतं ही गोष्ट मात्र सुखास्पद आहे. आणि ते लावून घेतलं तरच लागतं, नाही तर नाही लागत. लावून कसं घेता येईल? त्याला अंतर्मुख केलं तर ते लावून घेता येईल. अंतर्मुख केलं तर मनाचा एक स्वभाव आहे. एकदा त्याला एखाद्या गोष्टीमध्ये रुची निर्माण झाली की तो त्याच गोष्टीचा वारंवार विचार करतो आणि बरोबर त्याच्यात लागायला सुद्धा लागतो. ही व्यवस्था त्याची आहे. आणि या व्यवस्थेचा मी आधी विचार करून ठेवला तर मग मला दुःख वाटणार नाही. एकदा कुठे लूपहोल्स आहेत हे आम्हाला कळले पाहिजे. साधनेमध्ये मी स्वतःला कुठे सुधरवायचं हे माझ्या लक्षात आलं. एवढं जर लक्षात आलं तर मग जमलं. साधकाच्या दृष्टीने फार मोठा दोष आहे असा सतत स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवणं हे बरोबर नाही. खूप लोक, माझं मनच लागत नाही, मला साधनाच जमत नाही, माझ्याकडून असं होत नाही. निर्दोषम ही समम ब्रह्म. मी निर्दोष असलेलं ब्रह्म आहे. माझ्यामध्ये दोष आहे ही भाषा कशाला आणि गिल्टी फिलिंग कशाला? आपल्यामध्ये न्यून भाव न असता कामा नये. मी हलका आहे असं फिलिंग नसता कामा. आणि म्हणून मम माया दुरत्यय म्हणजे क्लिअर ऍडजस्टमेंट असायला पाहिजे. क्लिअर समजदारी असली पाहिजे. थॉट्स कसे क्लिअर असले, एकदम स्पष्ट असले पाहिजे. आणि म्हणून जगाचं आकर्षण असणारच आहे. जगाच्या आकर्षणाविषयी जराही नाही, त्या आकर्षणाच्या अंमलाखाली मी जातोय का हा महत्वाचा भाग आहे. अंमल जर झुगारून दिला तर माझं काम संपलं. एखाद्या व्यक्तीकडे जर मी बघत असेल तर ते व्यक्ती दिसली म्हणून मी बघतो आहे की आकर्षण आहे म्हणून मी बघतो आहे, ते माझं मला कळतं. व्यक्ती दिसली म्हणून जर मी बघत असेल तर व्यक्ती समोर आली त्यावेळेला ती बघतो. निघून गेली की व्यक्तीचा विचार संपतो. आकर्षण म्हणून जर बघत असेल तर ती व्यक्ती डोळ्याआड झाल्यानंतर सुद्धा तिला डोळ्याच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो. आणि मग ते आकर्षण माझं सुरू होऊन जातं आणि मग मी पुन्हा पुन्हा त्या व्यक्तीला बघण्याचा प्रयत्न करतो. आता दिसली म्हणून बघतो आहे की आकर्षण वाटलं म्हणून बघतो आहे, माझं मला बरोबर माहित असतं. आणि म्हणून आपल्याला जसा जसा उलगडा होतो तसा तसा आम्हाला कळतं की मी मायेतून तरतो आहे की बुडतो आहे.
मामेव ये प्रपद्यन्ते मायां एतां तरन्ति ते. मी तरतो आहे की बुडतो आहे हे माझं मलाच कळतं. ओळखायला येतं आपल्याला. हां, जगाला आपण भलेही फसवू शकू. आपल्याला आपण नाही फसवू शकत. आतमध्ये आपल्याला माहिती असतं, की काय आहे. मी भगवंताला खरंच शरण गेलो आहे, की मी शरण गेलो आहे हे दाखवून राहिलो आहे. एक-एक अडचण आहे आणि त्या अडचणी जशा-जशा माझ्यासमोर येतात, तशा-तशा मला सोडवून टाकता आल्या पाहिजे. याला शरण येणं असं म्हणतात. नाहीतर मग दिलेली साधना आहे, ती करायची आणि मन वाटेल तसं भटकू द्यायचं. या 2 गोष्टी एकत्रात होत नाही. या 2 गोष्टींचं एकत्रीकरण होऊ शकत नाही. यांना आपसात बांधून चालत नाही. मला श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे वागलं पाहिजे, शास्त्रेच्या आज्ञेप्रमाणे वागलं पाहिजे. त्या आज्ञेच्या विरुद्ध जायला जर मन प्रयत्न करत असेल, तर त्याला मला आवरता आलं पाहिजे. म्हणून यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट अनन्य शरणागती आहे. अन्याश्रयणं त्यागः अनन्यता. भगवंताशिवाय माझं कोणी नाही. त्याच्याशिवाय मला घेऊन जाणारा कोणी नाही. हे जर माझ्या लक्षात आलं, तर मी भगवंताला शरण जातो. परंतु ही गोष्ट अत्यंत अवघड आहे आणि ही जर जमली, तर भगवंताच्या अनुसंधानात राहणं, त्याच्या नादात राहणं, त्याच्याकडे जात राहणं आणि त्याच्याकडे जाण्याचे अनेक मार्ग उपलब्ध करून घेणं, हे मला सहज शक्य होत असतं. पण तसं मी करवून घेतलं तर. एकदा विचारांची शृंखला बरोबर जुळवून घेता आली. विचारांची साखळी जर बरोबर जुळवून घेता आली, तर त्यांच्याकडे जाण्याचा मार्ग सोपा होतो आणि दिसणारा प्रत्येक मार्ग त्याच्याकडे घेऊन जाणारा असतो. तोपर्यंत सगळे मार्ग आमच्यासाठी अडथळा असतात. खूप लोक प्रतिबंधाविषयी बोलत असतात. काय हो, आम्हाला अशा अडचणी आहेत. काय हो, आम्हाला तशा अडचणी आहेत. काय करावं आम्हाला काही कळत नाही. आमच्या अडचणी काही संपता संपत नाही. परमार्थामध्ये अडचणी कशा आहेत? मी मोहित झालो असेल, तरच मला त्या अडचणी वाटतील. नाहीतर मला अडचणी वाटत नाही. नाहीतर मला अडचणी नाही वाटत. कितीतरी संतांनी कितीतरी अडचणींवर मात केल्या. आणि त्या अडचणी आपल्यापेक्षा खूप मोठ्या होत्या. आमच्या तर नासूकल्या अडचणी असतात आणि छोट्याशा अडचणी असतात. संतांनी कितीतरी मोठ्या अडचणींवर मात केली. ज्ञानेश्वर माऊली, तुकोबाराय, जनार्दन स्वामी, आपले सज्जन गडते, किती जणांनी किती अडचणींवर मात केला आणि आपला रस्ता काढून टाकला. जोपर्यंत आमच्याजवळ तत्वज्ञान आणि शास्त्र विचार असत नाही आणि त्याचा आम्ही विवेकाने वापर करत नाही, तोपर्यंत आमच्यासाठी सगळे मार्ग बंद असतात. आणि ज्या दिवशी आम्ही अशा विचार करायला लागतो, त्या दिवशी आमच्यासाठी सगळे मार्ग खुले होतात. कोणत्याही मार्गाने परमेश्वराकडे जाता येतं. पाणी असतं. त्या पाण्याला पहाड अडवून ठेवतो, तर त्याला वळसा घेऊन निघून जातो. वळसा घेऊ दिला नाही, त्याला पोखरून निघून जातं. पण पाणी त्या ठिकाणी तुंबून राहत नाही, ते आपला मार्ग काढल्याशिवाय राहतच नाही. काही जरी झालं, तरी ते प्रहार करत राहतं आणि आपला मार्ग करत राहतं. तसं माम एव, मला भगवंताकडेच जायचं आहे, जसं पाण्याला समुद्राकडेच जायचं आहे. पाण्याला ध्यास लागला असतो समुद्राशी भेटण्याचा. त्याच्यामुळे त्याच्या ध्यासाच्या आड येण्याची ताकद कोणाची? म्हणून आम्हाला प्रत्येक ठिकाणी असा विचार करता येतो आणि तो विचार आहे, की मला माझा मार्ग कसा काढता येतो? एक साधा विचार सांगतो. एक हवा आहे. आपण उन्हाळ्याचे दिवस आहे. छान गार हवा आली आहे. ईश्वर सच्चिदानंद स्वरूप आहे. हवा आल्याने मला आनंद झाला. मला अतिशय बरं वाटलं. ती झुळूक मला सुखावून गेली. ईश्वराचं सच्चिदानंद स्वरूप मला पाहता आलं. ईश्वर चिंतन झालं की नाही झालं? झालं. आता हवेच्या ऐवजी वादळ आलं आणि माझ्या घराला मोडून निघून गेलं.
कोलमडलं माझं घर, त्या वादळामध्ये काही टिकलं नाही. आता इथे ईश्वर चिंतन कसं करणार? आलेलं जे वादळ आहे, ते ईश्वराच्या इच्छेने आलं. मोडलेलं जे माझं घर आहे, तेही ईश्वराच्या इच्छेने मोडलं आणि ते प्रारब्ध या सदरात मोडते. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरिकृपे त्याचा नाश झाला. पुन्हा ईश्वर. प्रारब्ध ही ईश्वराची योजना आहे आणि प्रारब्ध आपल्यासमोर उपलब्ध होतं आणि अशा पद्धतीने मी जर प्रारब्धाचा स्वीकार केला, तर माझी अंतःकरण वृत्ती स्थिर राहते, सम राहते आणि आता हवेची झुळूक येवो की वादळ येवो, माझं ईश्वर चिंतन खंडत नाही. अशा पद्धतीने ज्यावेळेला मी विचार करतो, तेव्हा मी ईश्वराला शरण आलो आहे असा त्याचा अर्थ. मायेचा आमच्यावरचा प्रभाव जबरदस्त असतो. तो कमी करता येतो. माया आवरता येते आणि म्हणून दुसरा अर्थ असा आहे, की मायेचा माझ्यावर प्रभाव चालतो, म्हणूनच मला सुख-दुःख होतात. मायेचा प्रभाव, तिने दिलेलं द्वंद्व हे मला मोडता येतं, त्याला सत्यत्व न दिलं तर. आणि म्हणून एकही असं द्वंद्व निर्माण न होता माया काम करत राहील आणि मग माया तीच काम करत राहते. मी माझं काम करत राहतो. माया माझ्या आड येत नाही. आपला विषय सुरू आहे. माया. विषय हा आम्हाला प्रतिबंध वाटतो. माया जर आम्हाला नीट कळली, कशी सांगितली आहे? सदासत विलक्षण अनिर्वचनीय विच्छा. आता मी विषय सत स्वरूपही आहे आणि असत स्वरूपही आहे आणि म्हणूनच त्याला विलक्षण असं म्हटलं. विषयाला जेव्हा आम्ही सत्यत्व देतो, तेव्हा तो विषय विलक्षण असा होतो. तो भुरळ पाडतो. विषयांचं सत्यत्व म्हणजे आम्हाला पडलेली विषयाची भुरळ. किती छान गाडी आहे. BMW कार काय आहे, कशी आहे? BMW आणि मग त्याच्यासारखी कारच नाही. सुखासाठी पूर्णतः मी विषयांवर अवलंबून राहतो. विषयावर आसक्त होऊन राहतो. विषयाशिवाय मला काहीही जमत नाही. आता विषयाची सवय लागली, की इंद्रियांना चटक लागून जाते आणि त्या चटकीला म्हणतात सवय. म्हणजे पुन्हा विषय हा एक प्रतिबंध झाला. त्या विषयांची इंद्रियांना लागलेली सवय हा दुसरा प्रतिबंध झाला. ती मी लावून घेतली की लागली. आज सीरियल पाहिली. अचानक लावल्या गेली होती. घरामध्ये बसलो होतो, पाहिली. आता उद्या पुढे काय होईल? चटक मी लावून घेईल. मग त्या सीरियलच्या वेळेला माझे डोळे, माझे कान, माझे पाय बरोबर टीव्ही खोलीकडे सरसावतात. पडिले वळण इंद्रियास सकळा. ह्याला मी जबाबदार आहे आणि म्हणून असं जर एकदा माझ्या लक्षात आलं, तर बरोबर आहे. आता इंद्रिय धावतात, त्याच्याबरोबर मनही धावायला लागतं. आणि मग जर मला ती सीरियल पाहायला मिळाली तर ठीक वाटतं, नाहीतर काम अपूर्ण राहिला म्हणून क्रोध येतो. कोणी मध्ये जर टीव्हीच्या आलं तर चीड येते, विक्षेप निर्माण झाला, द्वंद्व, प्राबल्य वगैरे, वगैरे सगळ्या गोष्टी होतात. हळू आम्हाला त्या सीरियलची चटक लागते. कोणीतरी म्हणतं, "अहो तुम्ही आध्यात्मिक, तुम्ही कशी काय सीरियल पाहता?" मी त्याच्यात अध्यात्म पाहतो. सीरियलमध्ये सुद्धा आध्यात्मिक विचार करतोय बरं का मी. अशा पद्धतीचा ज्यावेळेला मी विचार करतो, त्यावेळेला मी माझी फसगत करत असतो. विषयाचं आकर्षण मला कमी करता आलं पाहिजे. विषयांसाठी होणारी व्याकुळता मला आवरता आली पाहिजे. चिडखोर होणं, क्रोधाविष्ट होणं, शास्त्र श्रवणामध्ये एकाग्र न होता, तन्मय न होता, मी नुसतंच शास्त्र ऐकत राहतो. ह्याचं कारण असं आहे, की माझं मन बाहेर भटकलेलं असतं. मन जागेवर नाही. तिसरा अडथळा, चौथा अडथळा असा असतो, की विषय जे आहेत, चौथा अडथळा असा आहे, की विषयाच्या भोग वासना तयार होतात.
विषय समोर नसला तरी वासना त्या विषयाकडे घेऊन जात. आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी, पिसे आणि न भुलवी ऐसे काही माऊलीची ओवी आहे. आवडीप्रमाणे. आणि त्यावेळेला मी ज्या पद्धतीने वागतो, त्या पद्धतीने विषय समोर नसताना सुद्धा विषयाचे उसळून आलेले पूर्व संस्कार मला त्या दिशेला घेऊन जातात आणि मी जाऊन विषय सेवन करतो. आणखीन परमार्थामध्ये आड येणारी जर कोणती गोष्ट असेल, दुरत्यया म्हटलंय माया, ती अहंकार आहे. सगळं विश्व माझ्या भोवती फिरलं पाहिजे असं वाटतं. मीच सगळं काही आहे असं वाटतं. जन्मानुजन्म मी माझच मोठेपण धरून चालतो. त्याला सत्य समजतं. ज्ञान ग्रहण करण्यामध्ये अहंकार हा सगळ्यात मोठा अडथळा आहे. आणि अहंकारामधून निर्माण झालेल्या कल्पनांचा फार मोठा प्रतिबंध आहे. ज्ञान घेत असताना द्वंद्व निर्माण होतं आणि ते ज्ञान आत्मसात होत नाही. अहंकार कधीही मनुष्याला समर्पित होऊ देत नाही. मामेवये प्रपद्यन्ते. जो मला शरण जाईल त्यालाच फक्त अव्यय तत्वाची प्रचिती येऊ शकते, बाकीच्यांना येऊ शकत नाही. माया आपलं मोहजाल पसरते हे बरोबर आहे. युक्त्या करते हे बरोबर आहे. परमेश्वराच्या जवळ जाऊ देत नाही हेही बरोबर आहे. माया जीवाची परीक्षा घेते हे सुद्धा बरोबर आहे. परंतु ह्यातून बाहेर निघण्याचा रस्ता त्याला शरण जाणे असा आहे. आणि एकदा जर कळलं की ही मायाच फोल आहे. कशी आहे? सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या माया तीच काम करीत राहील. तीच काम करीत राहायचं आहे. आपण देवाकडे गाऱ्हाणे करणार नाही. आणि असं एकदा लक्षात आलं की जगताला सत्यत्व दिलं नाही तर देवाकडे गाऱ्हाणे करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तिला आवरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण प्रारब्ध कोणाचंही बदलत नसतं. प्रारब्ध बदलून घेण्यासाठी देवाकडे किंवा संतांकडे जायचं सुद्धा नसतं. हे एक दैन्य आहे. असं जावंसं वाटणं हे दैन्य आहे, लाचारी आहे, भित्रेपणा आहे. माझं प्रारब्ध मला निखालसपणे भोगता आलं पाहिजे, आनंदाने भोगता आलं. मी ब्रह्म आहे या वाक्याची ताकद आम्हाला कळली नाही. या विचाराची ताकद कळली नाही. मी ब्रह्म हे नुसतं वाक्य नव्हे, मी ब्रह्म हा विचार आहे. एवढी मोठी आत्मवस्तू मी आहे. परंतु प्रारब्धाने कच खाल्लेलं मन अशा पद्धतीचा अभ्यास करू शकत नाही. म्हणून दुबळं मन मायेशी लढू शकत नाही. मायेशी लढण्यासाठी सक्षम मन पाहिजे. आणि शास्त्र अशा मनाला बलवान बनवते. शास्त्र अशा मनाला काय बनवते? मजबूत बनवते. अशा मनाची गरज आहे. म्हणून पहिल्यांदा मनाची जडणघडण आम्हाला तयार करून घेतली पाहिजे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. दैवी यशा गुणमयी मम माया दुरत्यया. अहो माया पार करून जायला कठीण आहे. पण ती असेल तर ना, माया असेल तरच माया पार करून जायला कठीण आहे ना. माया नसेल तर माया पार करून जायला कठीण कसे आहे? प्रारब्धाने दिलेले जे सुख दुःखाचे भोग आहेत ते मी स्वीकारले पाहिजे. पण त्याचा माझ्या शरीराशी संबंध आहे, माझ्या स्वरूपाशी संबंध नाही. माझं प्रारब्ध जाणे, माझं शरीर जाणे आणि त्या शरीराचे भोग जाणे याला म्हणतात हरिकृपे त्याचा नाश झाला. भोग नष्ट नाही करत. आलेले भोग माझ्या शरीरावर आहे, माझ्या स्वरूपावर नाही. पॅट्रियॉट नावाचं एक मिसाईल आहे. बाहेरून जर मिसाईल आलं तर हे पॅट्रियॉट त्याला नलिफाय करून टाकतं.
त्याचा इफेक्टच काढून देतं. आकाशामध्येच त्या मिसाईलला नष्टनाबूत करून टाक. तसा माझ्या जवळ जर आत्मविचार बरोबर असेल, माझा जर सत्वगुणाचा परिपोष झाला असेल, तर मला हे विचार करता येतात. आणि आलेला जो भोग आहे, तो माझ्या देहाशी संबंधित आहे आणि ईश्वराने पाठवला आहे. स्वरूपाशी संबंधित नाही हा एक भाग. ईश्वराने पाठवला आहे हा दुसरा भाग. त्यांनी पाठवलेलं मी आनंदाने स्वीकारलं पाहिजे की नाही स्वीकारलं पाहिजे? कायम स्वरूपी याला मी आनंदाने स्वीकारू शकलो पाहिजे. असं ज्या वेळेला मला करता येईल, अशी वाटचाल ज्या वेळेला मला करता येईल, त्या वेळेलाच हे सगळं शक्य होणार आहे. अन्यथा ह्यातलं काहीही शक्य होण्याची हे नाही. म्हणून ईश्वराला शरण जाणं फार गरजेचं आहे. पण होतं कसं, की आम्ही ईश्वराचा नियम लक्षात घेतला पाहिजे, की ईश्वराचा नियम काय आहे आणि ईश्वर सांगतो, शास्त्र सांगतं त्याप्रमाणे मी वागतो आहे का? नाही तर वागायचं मनासारखं आणि चलायचं म्हणायचं मी शरणागत आहे. आणि म्हणून लक्षात आलं पाहिजे, की आहार, विहार, भय आणि मैथुन या 4 माणसाच्या गरजा आहेत. गरजा शब्द वेगळा आणि त्या गोष्टीचा मोह निर्माण होणं, त्या गोष्टीशिवाय चैन न पडणं ही गोष्ट वेगळी. आहार एवढाच एक विषय घेऊ, म्हणजे मग विहार, आहार, विहार, आहार, विहार, निद्रा, भय आणि मैथुन या गोष्टी त्या अनुषंगिक आपण सगळ्या बघितल्या पाहिजे. काम, राग, विवर्जित याच्यामध्ये या गोष्टी पुन्हा पुढच्या श्लोकांमध्ये येणार आहे. त्यावेळेला त्याचं पुन्हा वर्णन मी करणार आहे. त्यामुळे इथे एवढं वर्णन पुरे आहे. आहाराबद्दल जर सांगायचं झालं, जो आपल्याला आहार करायचा आहे, ईश्वराचा नियम एक लक्षात घेण्यासारखा आहे. तो आहार, ती खाण्याची वस्तू पकडण्यासाठी मी गेलो असता, ती वस्तू जर तिथेच थांबत असेल, तर बरोबर आहे. आणि ती जर माझ्यापासून दूर पळत असेल, अशा वस्तूचा आहार निषिद्ध मानलेला आहे. उदाहरणार्थ, मला पालक खायचा आहे, पालकाची भाजी खायची आहे, तर मी गेलो आणि पालकाच्या मळ्यामध्ये पालकाची पानं तोडून आणली. पालक पळून गेला का हो तिथून? नाही पळून गेला. पण त्याऐवजी वनस्पतीच्या ऐवजी जर प्राणी असता तर पळून गेला असता की नाही? की हा आपल्याला निस्तेनाबूत करायला आलाय, पळून गेला असता. मग त्यांचे आहार निषिद्ध आहेत, ते आम्हाला चालत नाहीत. ही ईश्वराची आज्ञा नव्हे. जो आहार जागा सोडत नाही, तेवढाच आहार आम्हाला मान्य आहे. मी काय म्हणतो, यात बऱ्याचशा गोष्टी येऊन गेलेल्या आहेत. त्या ज्याच्या त्यांनी बरोबर समजून घ्याव्यात. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. नेहमी एक लक्षात ठेवलं पाहिजे, की प्रारब्धाने दिलेले जे भोग आहेत, ते सुख दुःखाचे आहेत. ते मी स्वीकारले पाहिजे अशातला काहीच भाग नाही. शरीरावर ते भोग काम करणार हे बरोबर आहे. पण त्यांनी मी सुखी झालो पाहिजे किंवा दुःखी झालो पाहिजे असा प्रारब्धाचा माझ्यावर कधी सुद्धा हट्ट नसतो, कधी सुद्धा आग्रह नसतो. म्हणजे काय झालं? म्हणजे ते भोग माझ्यापाशी येतील आणि येऊन डिफ्यूज होऊन निघून जातील. तसं पॅट्रियॉट मिसाईलचं मी उदाहरण दिलं, की हवेतल्या हवेतच त्या दुसऱ्या मिसाईलला जे माझ्यावर आक्रमण करणार आहे, त्याला ते नष्ट करून टाक. अशा पद्धतीने ज्यावेळेला मी वागतो, त्यावेळेला मग प्रारब्ध जाणे, भोग जाणे, शरीर जाणे आणि शरीराचा भोग जाणे, अशी वाटणी झाली तर ठीक आहे. अशी वाटणी मला करता येणं, याला ईश्वराची शरणागती असं म्हणतात.
प्रारब्ध नाहीस होईल अशातला भाग नाही. प्रारब्धाचा भोग मला सुख दुःख निर्माण करणार नाही. देव प्रारब्धानुसार जे द्यायचं तेच देतो. पण मला तोंड वेंगाडून बसलेलं चालणार नाही. मला कसं राहायला पाहिजे? अनेक योग्यांच्या परीक्षा झाल्या. जनकाच्या परीक्षा झाल्या, शुकदेवांच्या परीक्षा झाल्या. मायेतून पार होण्यासाठी प्रत्येक साधक परमेश्वराला शरण येतो. म्हणून आचार्य सांगतात, पहिल्यांदा दीर्घकाळ निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान करावं, तेव्हा करावी, म्हणजे शरणागती वाढते. निष्काम शब्दामध्ये काम शब्द आहे आणि काम शब्दाचा अर्थ इच्छा किंवा वासना असा होतो. तीव्र इच्छा असल्या तर त्या गोष्टी पूर्ण केल्याशिवाय चैन पडत. पण सेवा जर आम्ही करत असू तर कामना आम्हाला त्रास देत नाही. गुरूंची किंवा ईश्वरांची सेवा असेल, जे आहे ते आम्हाला मान्य असते. अशा दीर्घकालीन अनुष्ठानाने हळूहळू आमच्या चित्ताची शुद्धी प्राप्त होते. चित्त सत्वगुण प्रधान होतं आणि असं सत्वगुण प्रधान असलेलं चित्त अंतर्मुख होतं. हे अंतर्मुख झालेलं जे चित्त आहे, हे विषयापासून दूर व्हायला लागतं. डिटॅच होतं, डिटॅच. विषयापासून डिटॅच होतं आणि शरीरामध्ये आसक्त होणं त्याचं कमी होतं. म्हणजे शरीरापासून सुद्धा ते काय आहे, शरीर चिंतनापासून दूर व्हायला. मग जर समजा एखाद्याला डोकं दुखत असेल, हात दुखत असेल, तर त्या शरीराला सांगता येतं, की तुला मी पेन किलर देतोय, तू मला त्रास देऊ नकोस. तुझं मी फाजील लाड पुरवणार नाही. आवश्यक तेवढं व्यवस्था करतोय. तुला मी औषध देतोय. परंतु हे म्हणा, तू विषयाकडे धावण्याचा प्रयत्न करू नकोस. कामना करू नकोस. न कांक्षे विजयम कृष्ण, न च राज्यम सुखानी च. किम नो राज्येन भोगी गोविंद, किम भोगैर जीवितेन वा. मला काही नको आहे. अर्जुनामध्ये वैराग्य निर्माण झालाय. कशाची आसक्ती सुटलेली आहे. त्याला काही नको आहे. परंतु वैफल्यग्रस्त स्थितीमध्ये सुटलेली जी आसक्ती असते, ते स्मशान वैराग्य असतं. अल्प काळाचं असतं. दीर्घकाळ ते टिकत नाही. म्हणून विचारप्रवण झाल्यानंतर येणारं जे वैराग्य आहे, त्याला विवेक जनित वैराग्य असं म्हणतात. आणि बाकी अज्ञान जनित वैराग्य, त्याला स्मशान वैराग्य असं म्हणतात. ते क्षणिक असतं, अल्प काळाचं असतं, फार न टिकणारं असतं. आणि म्हणून या श्लोकामधला एक महत्वाचा भाग पुन्हा आपल्याला घ्यायचा आहे. तो म्हणजे असं, मामे वये प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते. पाण्यामधून जर तरून जायचं असेल तर लाकडाचा आधार घ्या. तुम्हाला पोहता येत नाहीये तर तुम्ही लाकडाच्या ओंडक्याला धरून ठेवलं, ओंडका तुम्हाला तारून नेल्याशिवाय सोडत नाही. मी जर भगवंताला धरून ठेवलं असेल तर भगवंत मला नेल्याशिवाय सोडून देत नाही. पण भगवंताला धरायचं की कामनेला धरायचं? तीन ऐषणा आहेत. वित्तेषणा, दारेषणा आणि लोकेषणा. ऐषणा त्रयांचा त्याग केल्याशिवाय माणूस कर्तव्यातून मुक्त होत नाही. तोपर्यंत त्याला हे माझं कर्तव्यच आहे असं वाटतं. खूप जण म्हणतात, अहो आपलं एवढं कर्तव्य नाही का मुलं बाळ मोठे होईपर्यंत थांबणं. असं कर्तव्य आहे. मग आता झालं मुलं बाळ मोठे, करतील ते आता त्यांचं लग्न. नाही, लग्न लावून देणं आपलं कर्तव्य आहे. अच्छा. बरं, मग आता नातवांना शाळेत सोडणं आपलंच कर्तव्य आहे की नाही? नुसते घरामध्ये तुकडे तोडणं शोभते का हो? एकदा इच्छा तयार झाल्या, वित्तेषणा, दारेषणा आणि लोकेषणा, की माणूस त्या ऐषणात्रयामध्ये इतका फसतो, की प्रत्येक गोष्ट त्याला त्याचं कर्तव्य आहे असं वाटते. आणि मग तो
परमेश्वराशी आपलं अनुसंधान जोडत नाही, संसारामध्ये लिप्त होत. ईषणात्रयांचा त्याग करण्यासाठी सत्वगुणाचा परिपोष केला असेल, तर तो विवेक करतो आणि विवेक सांगतो, की या ऐशणा मला कधीच साथ देणाऱ्या नाही. म्हणून मग रात्रंदिवस त्याला परमेश्वराची ओढ लागते आणि आत्मजिज्ञासा पूर्ण होण्यासाठी गुरुप्राप्ती झाली पाहिजे अशी तळमळ तयार होते. आणि मग अत्यंत श्रद्धेने तो श्री गुरूंकडे जातो. अंतःकरणाने काया वाचा आणि मने तनु मनु जीवे सेवा करतो. त्यांना प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करतो. शास्त्र श्रवण करण्याचा प्रयत्न करतो. त्यावर मनन चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. याला ब्रह्माभ्यास म्हणतात. मग निर्गुण, निरुपाधिक, निर्विशेष अशा ब्रह्माचा तो काय करतो? सतत चिंतन करतो. ह्यानी तो मायेला दूर जातो. मायेमध्ये 2 दोष आहेत. एका दोषाला म्हणतात आवरण शक्ती. त्याच्यामुळे स्वरूप आवरल्या जातं. म्हणजे झाकल्या जातं. आणि दुसरी आहे विक्षेप शक्ती. त्याच्यामुळे एकाग्रता होत नाही. आणि ह्या 2 शक्ती अज्ञानाचे दोष आहेत ते आवरण आणि विक्षेप. आणि हे 2 दोष जर आमचे नाहीसे झाले, तर मग परमेश्वर आम्हाला स्पष्ट दिसायला लागतो. आमच्या हे लक्षात येतं, की ही माया नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही आहे. माया मेताम तरंती ते बुडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, तर तरण्याचा प्रश्न कुठे आला? मी अहमला विशेष महत्व दिलं, की मायेचं जंजाळ तयार होतं आणि अज्ञानामुळे सतत त्या जंजाळाचं पोषण होत राहतं. सर्व कल्पनांचा चकनाचूर होतो. एकदा अहंकार नाहीसा झाला, तो जर नष्ट झाला, तर विनय आणि अगतिक होऊन माणूस परमेश्वराला शरण येतो. अशा पद्धतीने माया शक्ती ही जीवाला मोहित करते. आता विचाराने तो त्यापासून दूर होतो आणि याच्यासाठी भगवंताची कृपा लागते. महत कृपया भगवत कृपा लेशाद्वा. श्री गुरु कृपा करतात. ईश्वरही सहाय्य करतो आणि मग तेषामेवानुकंपार्थम अहमद ज्ञानजम तमः. आणि आता तमाचा नाश होतो म्हणजे अंधकाराचा नाश होतो. खूप शब्द आहेत, सगळे वापरणं बरोबर नाही. मोह कलिलम, मोह रूपी चिखल. यदा ते मोह कलिलम, मोह रूपी चिखल जो असतो, तो चिखल आम्हाला त्रास देतो. आणि मग माझं जे ज्ञान असतं, हे ज्ञान मला विवेक शक्ती जागृत करून बरोबर आत्मस्वरूपाकडे घेऊन जातं आणि मग सांगतं सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. तत्प्रसादात परा शांती स्थानम प्राप्यसी शाश्वत. आणि म्हणून भगवंताकडे ओढ तयार होते आणि ही ओढ बाह्य वस्तूंपासून दूर 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 घेऊन जाते. आणि दूर म्हणजे कुठे नेते? अंतरंगात खोल 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 नेते. बाह्य वस्तूपासून दूर म्हणजे अंतरंगात. आणि अंतरंगात कुठे जाणार? खोल खोल खोल. सर्व जीवांना आता असा जर व्यवस्था शरण गेल्याने होते आहे, तर मग सगळ्या जीवांचं असं का होत नाही? सगळे जीव परमेश्वराला शरण का जात नाही? हे या श्लोकात सांगितलंय. नमाम दुष्कृतीनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमा माययापहृत ज्ञाना आसुरम भावमाश्रिताः. माययापहृत ज्ञाना, मायेनी आवृत्त केलेलं जे ज्ञान आहे, न माम दुष्कृतीनो मूढा, त्याचं ज्ञान मायेनी झाकलं आहे. म्हणजे माया ज्ञान झाकते. शब्द ज्ञान जरी असलं तरी त्या ज्ञानाचं रूपांतर अपरोक्ष ज्ञानात होऊ देत नाही. हस्त मायेचं वैशिष्ट्य आहे.
परोक्ष ज्ञानाचं रूपांतर अपरोक्ष ज्ञानात होऊ देत नाही. माझ्यासारखा प्रवचन करता कोणी नाही असं वाटायला लागतं. मला किती मान आहे असं वाटायला लागतं. माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही असं वाटायला लागतं. मलाच सगळं काही समजलं आहे असं वाटायला लागतं. आणि असं वाटलं, की गोत्यात गेला, भोवऱ्यात फसला आणि म्हणून त्याला शरण होऊन जर राहिला, तर सत्सद बुद्धी जागी होते. ज्याला ज्ञान असं म्हणतात. यालाच विचार असं म्हणतात. आसुरम भावमाश्रितः. आणि आसुरी भावाच्या आश्रयाने राहिला तर रजोगुण आणि तमोगुणाचं प्राबल्य वाढतं आणि त्याच्यामुळे तो दुराचारी होतो, दुष्ट होतो, पापाचरणी होतो. आणि अशा प्रकारे मग 16वा अध्याय आपल्याला सांगतो, दंभो दर्पो विमानश्च क्रोध पारुष्यमेव. असं अशा पद्धतीने दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, अज्ञान वगैरे 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 त्याचा नाश करतात. परंतु त्याला ईश्वर चिंतनाकडे जाऊ देत नाही, त्याला आत्मचिंतनाकडे जाऊ देत नाही. याच कारण त्याचं ज्ञान माया शक्तीमुळे आवृत्त झालेलं असतं. त्याला सद्गुरू मनुष्य वाटतात. त्याला सद्गुरूंमध्ये दोष दिसायला लागतात. आणि ह्याच्या मनात जसं पाप असतं, तसं पापच समोरच्याच्या मनात आहे. अशा गोष्टी त्याच्या अंतःकरणामध्ये उद्भवायला लागतात. आणि म्हणून मग मी धनवान होईल, आहे त्याच्यापेक्षा दुप्पट श्रीमंत होईल, चौपट श्रीमंत होईल. मी श्रीमंत झालो, की समाज माझ्यावर स्तुती सुमन उधळेल, असं त्याला वाटायला. सुभाषित पण आहे तसं. सर्वे गुणाः कांचनम आश्रये. पण असा माणूस धर्माने वागत नाही, हीन ज्ञानाने वागतो. आणि तो पशु समान वागतो. रात्रंदिवस उपभोगाचाच विचार करतो. उपभोगाच्या विचारामधून निकृष्ट कर्माचा आश्रय घेतो आणि विषय लंपट आयुष्य जगतो, पण ईश्वराला शरण जात नाही. लाचार असतो, दुःखी असतो, कष्टी असतो. बुद्धीचा दुरुपयोग करून विषयांच्या आस्वादाकरता आशावादी असतो, त्यांच्या आहारी जातो आणि पशूंप्रमाणे स्वैर यथेच्छ उपभोग घेतो. हेच त्याचं दुर्दैव असतं. यांना नराधम पुरुष असं म्हणतात. नरांमधले अधम, वाईट, निंद्य आणि निषिद्ध मार्गाचा अवलंब करतो आणि स्वतःचा मनुष्य जन्म उद्ध्वस्त करून टाकतो. हीन कर्म करतो. वेळ प्रसंगी दुसऱ्याच्या प्राणाची सुद्धा कदर न करता हिंसात्मक कर्म करतो. पशुतुल्य कर्म करतो. पण ईश्वराला शरण जात नाही. कारण मायेने त्याचं ज्ञान झाकाळलं आहे. ह्या दृष्टीने ज्या वेळेला आम्ही विचार करतो, त्यावेळेला मग असं कळतं, की माया मग रस्ता देईल तर कोणाला देईल? कशा पद्धतीने माया रस्ता देईल? उपभोग जर याच्या जीवनाचं सूत्र आहे, तर मग हा कसं करेल? आणि म्हणून चार्वाकाचा सिद्धांत आहे, यावत जीवेत सुखम जीवेत, ऋणम कृत्वा घृतम पिबेत, भस्मीभूतम च देहस्य, पुनरागमनम कुतः. लगेच तत्वज्ञान सांग. आम्ही जे करतोय ना ते अगदी बरोबर. वागणूक कशी करायची? वाईट वागणूक करायची, पण त्याचं समर्थन करायचं. अज्ञानाच्या समर्थनासाठी वृथा ज्ञान उभं करायचं, भंकस ज्ञान उभं करायचं, निकृष्ट ज्ञानाच्या दर्जावर अज्ञानाला जिंकवायचं. खूप जण आपली काय करत असतात, बाजू अशी मांडतात की विचारता सोय नाही. वास्तविक तो लोभी असतो, दुराचारी असतो, लंपट असतो. त्यांनी वाईट कृत्य केलेलं असतं, पण तो म्हणतो तुम्ही सिद्ध केलं नाही तर मग मी वाईट कृत्य केलं हे कशावरून? अरे तुझ्या मनाला कळतंय ना.
तुझ्या मनाला कळत असताना समोरच्यानी ती गोष्ट सिद्ध केली पाहिजे याचा अट्टहास तू का करतोय? तुला माहिती आहे ना तू दुराचारी झालायस, तू चुकीचा वागलायस, तू स्वतःच कबूल कर. पण अंतःकरण शुद्ध असलं तरच माणूस या गोष्टी ऍक्सेप्ट करू शकतो, नाही तर करू शकत नाही. सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर या दोन क्रिकेट प्लेयर बद्दल अशा काही घटना ऐकायला मिळतात की ज्या वेळेला बॉलचा अगदी छोटासा कट त्यांच्या बॅटला झाला आणि विकेट किपरनी ती कॅच घेतलेली. अंपायरच्या लक्षात आलं नाही, अंपायरनी आऊट दिला नाही, अंपायर जरा सुद्धा आऊट देत नाही. त्याच्यामुळे पिचवर राहण्याचा त्यांना अधिकार आहे. आणि त्यावेळेला एवढी टेक्नॉलॉजी डेव्हलप नव्हती झाली की तो ग्राफ काय आहे हे पाहायला मिळेल. एवढी टेक्नॉलॉजी डेव्हलप नव्हती झाली. असं असताना गावस्कर आणि तेंडुलकर आपला बॅटकट जाऊन कॅच गेलेली आहे, त्यांनी पिच सोडून दिलेली. अंपायरनी नॉट आउट दिल्यानंतर सुद्धा त्यावेळेला आजच्या सारखा अप्लाय करण्याचा आणि पुन्हा थर्ड अंपायरचं डिसिजन मागण्याचा काळ नव्हता. पण ही लोक मंडळी यांनी तसूभरही तडजोड नाही केली. आपलं नाव बदनाम होईल, आपल्याला अजून रन काढता येतील, आपल्याला शतकाच्या जवळ जात असताना सुद्धा अशी वेळ आलेली आहे, अंपायर आपल्या बाजूनी आहे, तो राहा म्हणतो तर माझं काय चाललं, मी थोडी राहून राहिलो, तोच तो मला ठेवून राहिला, असा विचार नाही केला. जे आहे ते स्वेच्छेने ऍक्सेप्ट केलं आणि क्रीज सोडून निघून गेलेले आहेत. असं गावस्कर आणि तेंडुलकर यांच्या बाबत 2-4 वेळा घडलेलं आहे. आणि म्हणून एकदा जो माणूस प्रामाणिकपणाला धरून राहतो, त्याच्या जीवनात जे होईल ते तो प्रामाणिकपणे ऍक्सेप्ट करतो. कधी-कधी खेळांमध्ये हार-जीत ऍक्सेप्ट करायला स्पोर्ट्समन स्पिरिट असं म्हणतात. पण जीवनामध्ये जय-पराजय ऍक्सेप्ट करणं हे साधकाचं स्पिरिट आहे, हे लक्षात ठेवा. आणि ते जर शांतपणे ईश्वर शरणागती झाली तरच पूर्ण ज्ञानाने शक्य आहे किंवा ईश्वर शरणागतीने शक्य आहे. पण 2 पैकी एक उपाय जरी केला तरी माझं जीवन सफल झाल्याशिवाय राहत नाही. असे लोक पुढे जाऊन ईश्वर शरणागत झाल्यानंतर ईश्वराची उपासना करतात आणि त्या उपासनेतून ते आपला मार्ग काढतात. अशा लोकांना सुकृत असं म्हणतात. आणि हे लोक परमेश्वराची कशी उपासना करतात, कोणत्या प्रकारे उपासना करतात आणि ती उपासना केल्यानंतर त्यांना कशा प्रकारची प्राप्ती होते आणि ते भगवंताच्या समीप जातात, ह्याचं संपूर्ण वर्णन आता उद्याच्या श्लोकामध्ये भगवंत करतात. हा श्लोक आपण उद्या सकाळी बघणार आहोत. चतुर्विधा भजन्ते माम जनाः सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. हा श्लोक आपण बघणार आहोत उद्या सकाळला, रोजच्या वेळेला. आज तुम्हा सगळ्यांना नमस्कार करतो आणि ह्या चर्चेनंतर रामकृष्ण हरी न म्हणता मी आपली रजा घेतो, कारण की मी शिवगडहून चर्चेसाठी वेळ देऊ शकत नाही. त्यासाठी मला क्षमा करा. आणि उद्या सकाळी ठरल्या वेळी, ठरल्या प्रवचनाला आपण सगळे हजर असू आणि भगवद्गीतेचं चिंतन करू. ते चिंतन आपल्याला सद्गुरु काकांच्या कृपेने नक्की निधी ध्यासनाला मदत करेल. हे 4 भक्त कोणते आणि ते कसे आहेत याचं सुंदर वर्णन भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये केलेलं आहे. आणि ते वर्णन आपल्या सगळ्यांना माहिती असेल, श्रुतही असेल, ज्ञातही असेल. ते वर्णन आपण उद्या सकाळी सविस्तर बघूया. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी.